त्या मुख्यमंत्र्यांना अटक होण्याची शक्यता आहे। आज सगळीकडे ईडी असून देत, अनेक चौकशा असून देत, या सगळ्या लोकांवर लावलेल्या आहेत। परंतु ह्या चौकशा लागून सुद्धा उद्धवजी ठामपणे आपल्या साथीने या महाराष्ट्राचा आवाज आज ठेवला आहे आणि त्याला आपण साथ दिली पाहिजे। खरं तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर सुद्धा अन्याय केला जातो, कुठेतरी चौकशी केली जातात, परंतु आम्ही एक भूमिका घेतली आहे की किती अन्याय झाला, किती त्रास झाला तर उद्धवजी ठाकरेंबरोबर राहायचं आणि उद्धवजी ठाकरेंबरोबर आपल्याला या पुढच्या काळामध्ये सुद्धा राहायचं आहे। पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंचं काही वेळात या ठिकाणी आगमन होईल, परंतु आपल्याला एवढंच सांगतो आणि थांबतो की आपल्याला येणाऱ्या काळामध्ये खरं तर लोकसभेमध्ये खासदार विनायक राऊत यांना पुन्हा एकदा आपण निवडून द्यायचं आहे। आज विनायक राऊतांच्या विरोधात उमेदवार मिळत नाही, हीच खरी तर आमची ताकद या ठिकाणी आहे। ज्यांनी गद्दारी केली, या जिल्ह्यामध्ये 4 मंत्री आहेत, या जिल्ह्यामध्ये असं कुठलं काम झालं या 4 मंत्र्यांनी गेल्या 3 वर्षामध्ये केलं? आज या जिल्ह्याचे केंद्रीय मंत्री सुद्धा आहेत, या जिल्ह्याचे उद्योगमंत्री या राज्यातले सुद्धा आहेत, परंतु या जिल्ह्याचा कुठलाही विकास झाला नाही। आणि म्हणूनच अनेक वेगवेगळे मुद्दे घ्यायचे, आमच्यावर टीका करायची। या इथले आमदार सुद्धा सातत्याने या ठिकाणी टीका करतात। जे आपल्यावर आले ते देशभक्त, आपल्यावर गेले ते देशद्रोही, अशी जी भूमिका असेल आणि त्या भूमिकेला आपल्या सर्वांचा विरोध या पुढच्या काळामध्ये सुरू राहिला पाहिजे। आपली ताकद, खरं तर शिवसेनेची ताकद आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चित दिसून येईल। आपल्या सर्वांचं या ठिकाणी खरं तर उद्धवजी काही वेळातच येतील। आज सकाळपासून उद्धवजींनी मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याचं दर्शन घेतलं। त्या ठिकाणी ठाकरे यांच्या समवेत आपण या ठिकाणी साजरी करतो आहोत। मी मान्यवरांना सगळ्यांनाच विनंती करतो, उद्धवजी ठाकरे पक्षप्रमुख यांना विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, तसेच संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेबजी ठाकरे यांना वंदन करून, तसेच मासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घेऊन या कार्यक्रमाची आपण शानदार सुरुवात करावी। मराठमोळ्या वातावरणामध्ये अथक लढ्याची विजयी पताका या ठिकाणी फडकविण्यासाठी कुटुंब संवाद करताना कोकणचा हा दौरा आणि या कणकवली मुक्कामी आलेले आपल्या सगळ्यांचे लाडके नेते माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे। या ठिकाणी विनंती करतो ढोल पथकाला की कृपया ढोल ताशांचा आवाज आपल्या सुमधुर वादनाने या ठिकाणी आपण स्वागत केल्यानंतर आपण थोडा वेळ विश्रांती घ्यावी। अर्थातच आपल्या कोकणच्या लाल भूमीच्या संस्कृतीप्रमाणे माननीय उद्धवजी ठाकरे साहेब पक्षप्रमुख यांचं स्वागत करण्याची विनंती मी करतो। माननीय वैभवजी नाईक, तसंच संजयजी पारकर, सतीजी सावंत या सगळ्यांना विनंती करतो की आपण हा पुष्पहार अर्पण करून आपल्या कणखर नेतृत्वाचं या कणकवली भूमीमध्ये स्वागत करावं। कुटुंब प्रमुख या नात्याने संवाद साधण्यासाठी या ठिकाणी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आपले लाडके नेते आलेले आहेत, तसंच त्यांच्या पत्नी माननीय सौ रश्मी ठाकरे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत। एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया। आपल्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे आणि या आपल्या कणकवलीच्या भूमीमध्ये लाल भूमी, एक गुंफलेलं फूल आणि त्याच्यातून निर्माण झालेला सुगंध हा नक्कीच दूरवर पसरेल। ही स्वागताची पुष्पमाला या ठिकाणी प्रदान केली जाते। प्रेमभराने, हृदयपूर्वक, अभिमानाने, आनंदाने या ठिकाणी आनंदाने तेजाळून टाकणारा हा क्षण सगळ्यांसाठी अविस्मरणीय आहे। फटाक्यांची आतिषबाजी होते आहे आणि या सुंदर वातावरणाला विनंती करतो की या ठिकाणी आपण सभेला सुरुवात करतो आहोत। आपल्याला या कार्यक्रमाचं आपल्यासमोर कुटुंब संवाद म्हणून कार्यक्रम करत असताना हा नेमका प्रपंच कशासाठी आयोजित केलेला आहे याचं प्रास्ताविक माननीय सतीजी सावंत आपल्यासमोर करतील। मी विनंती करतो की सतीजी सावंत यांनी प्रास्ताविक या ठिकाणी सादर करावं। देवगड तालुक्याचे युवा सेनेचे सन्माननीय जयेश नर असतील, सन्माननीय महाराष्ट्राचे माजी
माजी मुख्यमंत्री आणि आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, सन्माननीय शिवसेना नेते सन्माननीय जाधव साहेब, आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार सन्माननीय राऊत साहेब, सन्माननीय वैभव नाईक दुधवडकर साहेब, सर्व या ठिकाणी मान्यवर, या सर्वांचा या ठिकाणी कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या वतीने मी सहर्ष स्वागत करत आहे. सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब सकाळी सावंतवाडीमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे आणि पक्षाच्या वतीने ही शिवसंवाद यात्रा आपण चालू केलेली होती. पण सावंतवाडीमध्ये सन्माननीय पक्षप्रमुखांनी सांगितलं ही माझी शिवसंवाद यात्रेपेक्षा माझं कोकण हे माझं अख्खं कुटुंब आहे, म्हणून माझी कुटुंब संवाद यात्रा अशा पद्धतीने त्याने या यात्रेला सुरुवात केलेली आहे. सावंतवाडी असेल, कुडाळ असेल, मालवण असेल आणि त्यानंतर तुमचं आमचं दैवत भराडी मातेचं दर्शन घेऊन आज या कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये आपले विचार मांडण्यासाठी सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. 2019 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी कणकवलीमध्ये सन्माननीय ठाकरे साहेब आलेले होते आणि आज ज्या पद्धतीने मातोश्री असेल, ठाकरे कुटुंबीय असेल, त्यांच्यावरती ह्या मतदारसंघाचा जो आमदार ज्या पद्धतीने टीका करतोय, ज्याच्याजवळ कोणत्याही विकासाचं विजन नाही आहे, फक्त या जिल्ह्यामध्ये येऊन टक्केवारी घेणं आणि फक्त मातोश्रीवरती आणि ठाकरे कुटुंबांवरती टीका करणं, या पलीकडे इथल्या आमदाराचं कोणतंही काम नाही आहे. अशा आमदाराला आपल्याला या 2024च्या निवडणुकीमध्ये असेल किंवा उद्याची जी लोकसभा निवडणूक सन्माननीय राऊत साहेबांची होणार आहे त्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला मागच्या वेळी राऊत साहेबांना जे 2.25 लाखाचं मताधिक्य मिळालेलं होतं, यावेळी आपल्याला 2.5 लाखाच्या मताधिक्याने ह्या लोकसभेची सीट निवडून आणण्यासाठी आजची जाहीर सभा आयोजित केलेली आहे. तुमचा आमचा सर्व कार्यकर्त्यांचा जनतेचा या ठिकाणी उत्साह वाढवण्यासाठी सन्माननीय पक्षप्रमुख आज या कणकवलीमध्ये आलेले आहेत. जे जे सन्माननीय ठाकरे कुटुंबियांवरती मातोश्रीवरती टीका करतील त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये गाडण्याचं काम आपण सर्वांनी करूया एवढी मी विनंती करतो आणि सर्वांचं या ठिकाणी स्वागत करून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वागताचा या ठिकाणी कार्यक्रम होणारच आहे, पण तत्पूर्वी या ठिकाणी संदेशजी पारकर आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करत आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री, शिवसेना प्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचं मी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्ये या ठिकाणी स्वागत करतो. कणकवलीच्या भालचंद्र नगरीमध्ये आप्पासाहेब पटवर्धनांच्या कर्मभूमीमध्ये या ठिकाणी ज्या पद्धतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज जे उत्साही आणि जे जल्लोषी स्वागत उद्धवजींचं झालं आणि पुन्हा एकदा या जिल्ह्यावरचं जनतेचं प्रेम हे पुन्हा या निमित्तानं दिसून आलं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले लोकसभेचे खासदार आदरणीय विनायकजी राऊत साहेब, या राज्याचे माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदरणीय भास्कररावजी जाधव साहेब, या जिल्ह्याचे लढाऊ आणि लोकप्रिय आमदार वैभवरावजी नाईक, सन्माननीय वरुणजी देसाई, सन्माननीय मिलिंदजी नार्वेकर, जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर, व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर, मुंबईवरून आलेले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते, या सगळ्या कणकवली, वैभववाडी, देवगड या मतदारसंघातून आलेले सर्व माझे शिवसैनिक बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं तर उद्धवजींबरोबर रश्मिताई सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं सुद्धा मी या जिल्ह्यामध्ये स्वागत करतो. खरं तर साहेब, कोकणचं आणि सिंधुदुर्गचं विशेष असं नातं, प्रेमाचं नातं हे शिवसेनेशी, आपल्याशी, मातोश्रीशी आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंशी ठाम आहे. गेल्या अनेक वर्षाच्या राजकारणामध्ये आम्ही पडझड त्या ठिकाणी पाहिली.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, मराठी माणसाच्या अस्मितेसाठी शिवसेनेची संघटनेची स्थापना स्वर्गीय बाळासाहेबांनी केली आणि त्याचंच नेतृत्व आज त्या ठिकाणी उद्धवजी साहेब करतात, आदित्य साहेब त्या ठिकाणी करतात. खरं तर या जडणघडणीमध्ये अनेक गद्दार निघाले. सातत्यानं 2-4 वर्षांनी ज्यांना ज्यांना पक्षानं मोठं केलं ते पक्ष त्या ठिकाणी सोडून गेले. मोठा आघात संघटनेवर, शिवसेनेवर, नेतृत्वावर झाला. पण शिवसेना, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, उद्धवजी ठाकरे साहेब हे त्या ठिकाणी डगमगले नाहीत. येणाऱ्या परिस्थितीमध्ये परिणामाची चिंता न करता, पर्वा न करता सातत्यानं शिवसैनिक हा माझ्यावर प्रामाणिक आहे आणि त्या शिवसेनेच्या दैवावर मी पुन्हा एकदा वैभव निर्माण करीन हा आत्मविश्वास घेऊन आज उद्धवजी ठाकरे साहेब या महाराष्ट्रामध्ये फिरतायत. खरं तर उद्धव साहेब, आम्ही आपलं कौतुक करतो. आपल्याला सगळीकडे एकटा पाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे. सगळीकडे त्या ठिकाणी लोकशाहीची विटंबना सुरू आहे. निवडणूक आयोग आपल्या बरोबर नाही, न्यायालय आपल्या बरोबर नाही, आपल्या बरोबर फक्त आहेत ते शिवसैनिक, आपल्या बरोबर आहेत या महाराष्ट्रातली जनता. आणि म्हणून आज मी इथल्या सगळ्या जनतेचं मी मनापासून आपण कौतुक करतो की आपण अनेक कार्यक्रम शिवसेनेच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये दिले. हे सगळे कार्यक्रम, मग ती शिवसंवाद यात्रा असेल, होऊ दे चर्चा असेल आणि आजची जनसंवाद यात्रा आहे. भरभरून लोकांनी आपल्याला प्रेम दिलेला आहे. भरभरून जनतेने ठाम विश्वास हा तुमच्या नेतृत्वाच्या मागे त्या ठिकाणी उभा केलेला आहे. आम्हाला विश्वास आहे की ज्या ताकदीनं आपण या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवलं त्याच ताकदीनं आपण देशाचे भावी पंतप्रधान व्हा, ही जनतेची इथल्या मागणी आहे, ही महाराष्ट्रातल्या देशाची मागणी आहे. आज काही लोक त्या ठिकाणी निवडणुकीच्या त्याला खुमखुमी येते. त्यांना वाटतं की आपण सातत्यानं जनतेला फसवू शकतो आणि त्या ठिकाणी जिंकू शकतो. पण माझ्या शिवसैनिकांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली, उद्धवजींच्या नेतृत्वाखाली या राज्यामधल्या जे राणे आणि राणे कुटुंबाचे सातत्यानं शिवसेनेवर, मातोश्रीवर आणि उद्धवजींवर आणि कुटुंबावर टीका करते, या नेत्यानं याच मायभूमीमध्ये, याच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये चारी मुंड्या चित करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. खरं तर 2 वेळा हे राणे त्या ठिकाणी पराभूत झाले. विधानसभेला मालवणमध्ये पराभूत झाले, बांद्र्याच्या पोटनिवडणुकीमध्ये पराभूत झाले आणि त्यांना आता निवडणुकीची खुमखुमी यायला लागलेली आहे. त्यांच्यामध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी या लोकसभेची निवडणूक त्या ठिकाणी लढवावी. माझा प्रामाणिक शिवसैनिक त्यांच्या पराभवाची हातली करण्यासाठी उत्सुक आहे. आणि त्याचबरोबर खासदार विनायक राऊत हे 3ऱ्यांदा त्या ठिकाणी लोकसभेमध्ये त्या ठिकाणी जाणार आहे. आणि म्हणून ज्याला असं वाटतं की मी केंद्रीय मंत्री आहे, आम्ही आमदार आहोत, खरं तर जनतेच्या विकासासाठी तुम्हाला लोकांनी निवडून दिलं होतं. वाटत होतं की तुम्ही विकास कराल, इथं काहीतरी उद्योगधंदे आणाल आणि लोकांना रोजगार द्याल, पण एकही उद्योग त्या ठिकाणी आपण आणू शकलेला नाही. आणि म्हणून अनेक प्रश्न आहेत. खरं तर सभेला फार मोठ्या संख्येनं आपण उपस्थित आहात. उद्धवजींचे विचार त्याला पाहण्यासाठी आणि त्यांचं नेतृत्व, स्वाभिमानी महाराष्ट्राचं नेतृत्व हे घडवण्याच्या करता आपण प्रामाणिकपणे जी जबाबदारी त्या ठिकाणी मिळेल ती जबाबदारी आपण स्वीकारूया. आणि मी आपल्याला सांगतो, विरोधकांना या व्यासपीठावरनं सांगतो की आपण निवडणुकीमध्ये आपण उभं राहण्याची हिंमत करा. माझा प्रामाणिक शिवसैनिक आपल्याला मातीत त्या ठिकाणी गाडल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि उद्धवजींना सांगतो की आपण ज्या भावनेतनं, ज्या याच्यामधनं आपण ही भूमिका घेऊन उतरलेले आहात, संपूर्ण महाराष्ट्र आणि या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आणि कोकण हे आपल्या पाठीमागे खंबीरपणाला उभी राहील ही ग्वाही या ठिकाणी देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय संदेशजी पारकर साहेब. या ठिकाणी प्रत्येकाचेच मन आणि हात उत्सुकलेले आहेत स्वागत करण्यासाठी. या स्वागतामध्ये एनसीपी तर्फे अनंत पिळणकर आणि वंचित बहुजन तर्फे महेशजी परुळेकर या ठिकाणी स्वागत करतील, अगदी छोटेखानी स्वरूपामध्ये, कारण आपल्याला वेळ फार महत्वाचा आहे आणि साहेबांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे. या ठिकाणी हे स्वागत होतं, हे आपुलकीचं स्वागत आहे, प्रेमाचं स्वागत आहे. वंचित बहुजनचे महेश पुरळेकर, इतर प्रतिनिधी या ठिकाणी स्वागत करण्यासाठी उत्सुक आहेत. अगदी 2 मिनिटांमध्ये साहेबांचं या ठिकाणी स्वागत करून आपण साहेबांचं मुख्य भाषण ऐकण्यासाठी जे कान आतुर आहेत त्यासाठी जास्त वेळ देऊया. कृपया स्टेजवर अनावश्यक गर्दी करू नये ही नम्र विनंती करतो.
कार्यक्रमामध्ये पुढे भास्करराव जाधव सरांना या ठिकाणी आमंत्रित करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. छत्रपती शिवराय, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, सौभाग्यवती रश्मीवहिनी ठाकरे, आपल्या सर्वांचे लोकप्रिय खासदार आणि आपल्या सर्वांना आपला घराघरातला मित्र वाटावा अशा पद्धतीचे शिवसेनेचे नेते विनायकजी राऊत आणि आपल्या सर्वांचा अतिशय जवळचा मित्र म्हणजे तरुणांचे तर गळ्यातला ताईत म्हणायला लागेल आणि ज्याचं आता मालवणच्या किल्ल्यावर उद्धव साहेबांनी जाहीरपणे कौतुक केलं तो विधिमंडळातील माझा लढवय्या सहकारी आमदार वैभव नाईक, संपर्क प्रमुख अरुणजी दुधवाडकर, व्यासपीठावरील विधिमंडळातील माझे दुसरे सहकारी श्रीयुत रमेशजी कोरगावकर, वरुणजी सरदेसाई, व्यासपीठावर सर्व जिल्हा प्रमुख, महिला पदाधिकारी, पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, खरं तर या सिंधुदुर्गामध्ये आपण मला बरेच वेळा ऐकलेलं आहे आणि नेमकं कोणत्या विषयावर बोलावं याचाच थोडासा मी विचार करत होतो. वैभवजी, सकाळी आपली जी सावंतवाडीची सभा झाली त्या सभेला खूप मी लवकर आलो होतो. मी तिथे एका ठिकाणी बसून तुमची सगळ्यांची भाषणं मी ऐकली. तुमचं ऐकलं, आमचे गुरुनाथ गौरीशंकर खोतांचं ऐकलं, आमच्या सावंत मॅडमचं ऐकलं, अशी सगळ्यांची भाषणं मी ऐकली. मी भाषणं ऐकली नाही अशातला भाग नाही. भर ऊन होतं आणि म्हणून उद्धव साहेब आल्याबरोबर उद्धव साहेबांनी मला संधी दिली तरी सुद्धा मी मुद्दामून फक्त आभार मानले आणि त्या ठिकाणी बसलो. कुडाळला मी मुद्दामच गेलो नाही कारण सगळे उन्हातून चालू होतं. इथं आल्यानंतर नेमकं कोणत्या विषयावर बोलावं या बाबतीत कधी नव्हे तो माझा संभ्रम निर्माण झालेला आहे. मी पूर्वी कोंबडीवर पण बोललो की नाही बोललो? कोंबडीवरच ना, का कशावर बोललो? हा तेच ते, त्याच्यावर बोललो. लघु, मध्यम आणि सूक्ष्म नाही तर सूक्ष्म त्याच्यावरही बोललो. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी या नाऱ्याला जो शाप दिला होता तो शाप काय दिला हा सुद्धा उद्धव, तुझ्यावर ज्यावेळेला एसीबीची चौकशी लागली आणि त्याच्या विरोधात मोर्चा काढायला जेव्हा मी आलो होतो त्याच वेळेला सभागृहामध्ये मी सांगितलं. मी त्यावेळेला थोडा घाई गडबडीमध्ये किस्सा सांगितला. असाच शिवसेना प्रमुखांचा मी मंत्री असताना मला फोन आला. फोनवर चौकशी झाली, बोलणं चालणं झालं आणि शिवसेना प्रमुखांचा स्थायी स्वभाव एकाएकी उफाळून आला. शाळेमध्ये गाळांतर भरायची तुम्हाला सवय असेलच आणि साहेब बोलता बोलता फटकन बोलून गेले, अरे भास्कर, ह्या टिंब ते मधलं गाळांतर तुम्ही भरा. नाऱ्यावर मी काय रे अन्याय केला? मी कळवळून म्हणालो की साहेब, शिवसेना मी पण सोडली आहे, परंतु ज्या पद्धतीने हे लोक वागतायत साहेब, घाटला व्हिलेज मधल्या एका कोंबडी विक्रेता म्हणू का आणखी काय म्हणू, कोंबडी विक्रेत्याला तुम्ही महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री केलात आणि तोच आज तुमच्या विरोधात गरळ ओकतोय. साहेब असे म्हणाले त्यावेळेला, भास्कर, तो माझ्यावर गरळ ओकतोय, तो उद्धववर वाटेल ते बोलतोय, साहेबांच्या शब्दात मी बोलतोय, साहेब रागवू नका, पण तुला मी आज सांगून ठेवतो,
हा नाऱ्या पदाकरता प्रत्येकाच्या दारोदार भीक मागत भटकत फिरेल, हा माझा शाप आहे. साहेब साक्षात सिद्ध पुरुष होते. साहेबांनी या देशामध्ये जे जे शब्द उच्चारले, जे जे भाकीत सांगितलं, ते खरं झालंय. आणि आज हे लोक दारोदार भिका मागतायत, दारोदार फिरतायत. मला प्रश्न, उद्धव साहेबांना मला एक विनंती करायची आहे. ज्या पद्धतीनं शिवतीर्थावर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगितलं की मी खरं बोलतोय, या अमित शहा आणि या लोकांनी माझ्या घरामध्ये येऊन अर्ध मंत्रिमंडळाचं वाटप नाही, त्यामध्ये मुख्यमंत्रीपद सुद्धा दोघांनी अर्ध घेऊया हा त्यांनी शब्द दिलाय. मी खोटं बोलत नाही. त्यानंतर साहेबांना मी सांगितलं की ह्यांची योग्यता नाही की पुन्हा पुन्हा तुम्ही ह्यांच्याकरता शपथ घ्याव्यात, ही यांची योग्यता नाही. पण आज मला तुम्हाला आणि तुमच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न विचारायचा आहे की उद्धव साहेब, तुम्ही सातत्यानं असं कळवळून बोलता की मला मुख्यमंत्री व्हायची खरोखर इच्छा नव्हती, माझी अपेक्षा नव्हती, मला मुख्यमंत्रीपद व्हायचं नव्हतं, मी कधी विचार सुद्धा केला नव्हता, पण त्यावेळची परिस्थिती निर्माण झाली म्हणून मला ते घ्यावं लागलं, परिस्थिती रूप घ्यावं लागलं. माझा प्रश्न आहे, या सिंधुदुर्गामधल्या सुद्धा अनेक लोक, अनेक जण महापौर झाले. कैलासवासी वामनराव महाडिक पहिले आमदार शिवसेनेचे झाले, पहिले खासदार शिवसेनेचे झाले, मुंबईमध्ये महापौर झाले, दत्ता दळवी इथं बसलेले आहेत ते महापौर झाले. असे अनेक लोक मोठमोठ्या पदांवर सिंधुदुर्गातले रत्नागिरी मधले गेले. अरे एवढंच कशाला, राज्याचे मुख्यमंत्री दोन झाले. पहिले प्रिन्सिपल मनोहर जोशी सर झाले आणि दुसरा हा नागोबा झाला. लोकसभेचे अध्यक्ष मनोहर जोशी सर झाले. म्हणजे देशाच्या सर्वोच्च व्यासपीठाच्या प्रमुख सुद्धा पदी या ठाकरे घराण्यानं सर्वांना बसवलं. कोणाला आमदार केलं, कोणा खासदार केलं, कोणाला जिल्हा परिषद केलं, कोण मंत्री झाला, संत्री झाला. पण चार पिढ्या या महाराष्ट्राकरता राबून 4 पिढ्या. कैलासवासी प्रबोधनकार ठाकरे असतील, कैलासवासी बाळासाहेब ठाकरे असतील, आज माननीय उद्धव साहेब असतील, नाही तर उद्याचं आमचं भावी नेतृत्व माननीय आदित्यजी साह असतील. 4 पिढ्या या महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाकरता, या महाराष्ट्राच्या अस्मितेकरता, या महाराष्ट्रानं देशामध्ये ताटमानेनं उभं राहावं याकरता आयुष्यातल्या 4 पिढ्यांनी आपलं आयुष्य वेचलं. अनेक संकट अंगावर घेतली, अनेक पदं आम्हाला दिली. अरे एखादं पद जर अपघातानं किंवा अनावधानानं किंवा परिस्थितीमुळं उद्धव साहेबांनी जर घेतलं असेल तर तुम्हाला वाईट वाटायचं कारण काय? ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, हे कोकणाचे संस्कार आहेत. अरे उन्हातानातून जर आम्ही प्रवास केला आणि जर एखाद्या वेळेला आपल्याला ऊन लागलं, धाप लागली, दम लागला, तर थोडस एखादं जर झाड दिसलं तर आपण त्या झाडाच्या सावलीखाली बसतो आणि पुन्हा कधीतरी त्या रस्त्याने जायची वेळ आली तर गेल्याबरोबर आठवण करतो की त्या दिवशी घामाघूम झालो होतो, सावली करता या झाडाच्या खाली मी बसलो, या झाडानं मला सावली दिली, या झाडानं त्यावेळेला माझ्या डोक्यावर छत्रछाया धरली. त्याच ठाकरे घराण्यानं 4 पिढ्या अनेकांना अनेक पद दिली. कुठलंही पद आपण स्वतः घेतलं नाही. आणि एक वेळ मुख्यमंत्री झाले उद्धव साहेब, तुमच्या काय पोटात नुसता जो काय मुरटा पडला, जी काय कळ उडली, सकाळ संध्याकाळ टीका करतायत, आरोप करतायत. आरोप करून थांबले नाहीत, विश्वासघात करून त्या उद्धव साहेबांना गादीवरून त्यांनी खाली ओढलेला आहे. उद्धव साहेब शांतपणे हे सगळं बघतायत. दिवस रात्र असते महाराष्ट्रामध्ये फिरतायत. परवांच्या दिवशी रायगडमध्ये 2 दिवस त्यांनी 6 सभा केल्या आणि आता आपल्या सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात पुन्हा 6-7 सभा होणार आहेत. इतकं ह्या उन्हातून ते वडवड फिरतायत. याचं कारण आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. प्रेमापोटी कोण जर म्हणाला उद्धव साहेबांना की पुन्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजेत, तर उद्धव साहेब त्याला हाताने हे करतात, थांबवतात.
कारण त्यांचं आजही मत आहे की मला शिवसेनेचा शिवसैनिक मुख्यमंत्री करायचा आहे, स्वतःचा स्वार्थ नाही. त्यांना स्वतःचा स्वार्थ नाही. पण आम्ही जनतेनं ठरवलंय ना की ज्या अपमानास्पदरित्या तुम्हाला त्या महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावर जरी खाली ओढलंय, राजगादीवरनं खाली ओढलंय, आम्ही महाराष्ट्रातले सगळे लोक आणि त्याच्यामध्ये आमचा कोकण मागे अजिबात राहणार नाही. तुम्हाला सन्मानानं पुन्हा त्या स्थानावर बसवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. हा निश्चय आणि निर्धार आम्ही सर्वांनी केलेला आहे. आणि म्हणून ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आपण ही सर्वांनी जबाबदारी पार पाडली पाहिजे. आणि आपणही विचारलं पाहिजे की ज्या घराण्यानं एवढी सगळी पदं जगाच्या पाठीवर, मला वाटत नाही कुठलं असं घराणं असेल की एवढी सगळी पदं झिरकारून टाकून, नाकारून टाकून ती आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना द्यायची आणि अपघाताने एखादं पद घ्यायची वेळ आली तर आम्ही असा विश्वासघात करायचा. हे आपले संस्कार आहेत, ही आपली संस्कृती आहे, ही आपल्या कोकणाची परंपरा आहे. ही आपल्या कोकणाची परंपरा नाही. आणि म्हणून बांधवानो, भगिनीनो, हाच निर्धार, हा निश्चय आपण सर्वांनी करावा, अशा प्रकारची मी आपल्या सर्वांना विनंती करतो. काय चाललंय का या महाराष्ट्रामध्ये? हे नाऱ्याचे दोन चंगूमंगूत ना, चंगूमंगू, तो एक तो नेपाळी वॉचमनच्या पोरासारखा दिसतो. तो कोणतो नेपाळी वॉचमनच्या पोरग्यासारखा. तुमच्याकडं आंबेकाडाला नेपाळी मला वाटतं भरपूर आहेत ना, आमच्याकडे रत्नागिरीत पण आहेत नेपाळी. आणि म्हणतो नेपाळी वॉचमन सारखा पोर. अरे सकाळ संध्याकाळ तिच्या आईला टीव्ही नुसता चालू रे केला की हा थोबडा घाणेरडा साला समोर. सकाळ संध्याकाळ अशी अंगाची तळपायची आग होते. दुसरं ते चर्शी, ते चर्शी. आणि सध्या बाकी शेतकरी जरी मरत असतील उपाशी, त्यांचं काय पीक नाही आलं तरी नेत्याच्या डोक्यावर मात्र सध्या पीक भारी आलंय. बघितलं की नाही, नवीन पीक आलंय सारखं. ते असं 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 सावरायलाच लागतं सारखं पीक. आणि म्हणून ते पीक आलंय. ते नेत्यांनी ही दोन चंगू मंगू. मला कळत नाही, शिवसेना मी सुद्धा सोडली होती, शिवसेना मी सुद्धा सोडली होती, राष्ट्रवादी काँग्रेस मी सुद्धा सोडली. याच मैदानावर तुझ्या समोरच वैभव नाईक, त्यावेळेला त्यांनी माझ्यावर आरोप केला होता त्या चर्शीनं. आणि मी त्या चर्चाला सांगितलं होतं, त्यांनी माझ्यावर आरोप केला होता की भास्करची उद्या सगळी फिल्म जाहीर करतो. उद्या पण तो बोलेल पुन्हा. भास्करची उद्या फिल्म जाहीर करतो की तो त्यावेळेला शिवसेना प्रमुखांच्यावर काय बोलला होता, शिवसेनेवर काय काय बोलला होता. ती पत्रकारांना सगळ्या क्लिप देतो. त्याला मी काल सांगितलं होतं आणि आज पण पुन्हा सांगतो, त्या मैदानात मी सांगितलं होतं की मी जर कधी एक शब्द तरी शिवसेनेबद्दल 15 वर्षामध्ये वाईट, शिवसेना सोडल्यानंतर सुद्धा शिवसेना प्रमुखांबद्दल एवढा जर शब्द सोडला, वाईट बोललो असेल आणि त्याची क्लिप जर तुम्हाला दाखवलीस तर मी राजकारण सोडेन. नपेक्षा तू एका बापाच्या पोटची औलाद नाही, हे मी जाहीर करून टाकीन. हे मी जाहीर करून टाकीन. मला माहित आहे 15 वर्षाच्या दीर्घ कालखंडामध्ये मी शिवसेना प्रमुखांबद्दल, शिवसेनेबद्दल अवाक्षर एका शब्दानं काढलेलं नाही, हे मला पूर्णपणे माहित आहे. आणि मी सांगितलं होतं मी राजकारणात निवृत्त होऊन जाईन जर ह्या क्लिप व्हायरल केल्यास तर. आणि म्हणून मित्रांनो, आज हे जवळजवळ सगळं यांचं संस्थान तर संपलेलंच आहे, संपलेलंच आहे. काही यांच्यामध्ये राहिलेलं नाही. उद्धव साहेब बोलतील त्या कल्याणच्या दंगलीबद्दल, पण मला भारतीय जनता पार्टीला या निमित्तानं प्रश्न विचारायचा आहे. कालच्या गोळीबाराच्या निमित्तानं, आणि हे षडयंत्र आजचं नाहीये, हे षडयंत्र बरेच वर्षाचं आहे, लक्षात ठेवा. काय षडयंत्र आहे? 2012 साली कैलासवासी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे हे आपल्यातून निघून गेले, स्वर्गवासी झाले, देवज्ञा झाली. आणि त्याच दिवशी भारतीय जनता पार्टीनं डाव आखायला सुरुवात केली की हीच खऱ्या अर्थानं शांत असलेल्या उद्धव साहेबांच्या हातातून शिवसेना हिसकावून घेण्याची हीच वेळ आहे, शिवसेना संपवायची हीच वेळ आहे. आणि संपूर्ण यादी पाहिजे तर मी तुम्हाला सांगेन, परंतु उद्धव साहेबांचं भाषण तुम्हाला ऐकायचं आहे. त्यांनी इतर पक्षातले वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे लोक आपल्या पक्षामध्ये घ्यायला सुरुवात केली, आपल्या पक्षामध्ये. कारण त्यांना शिवसेनेला शह स्वतः देता येत नव्हता. आणि म्हणून त्यांना असं वाटलं की आम्ही वेगवेगळ्या पक्षातली वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळी गुंड मंडळी आम्ही आमच्या पक्षामध्ये घेतली की शिवसेनेला आम्ही शह देऊ, अशा प्रकारचा त्यांचा गुप्त प्लॅन होता, गुप्त प्लॅन होता.
आठवा, आज हे संत नारोबा भाजपाच्या, मी नाही संत नारोबा म्हणत, बाळासाहेब बोलले होते. हा, मी काय याला संतबिंद बोलण्यातला नाही. आणि संत नारोबा म्हणण्यात पण काय एक गंमत होती. आणि म्हणून याच नारायण राणेंनी विधान परिषदेमध्ये भाषण केलेलं विधान परिषदेच्या पटलावर आहे. देवेंद्र फडणवीस समोर बसले होते गृहमंत्री मुख्यमंत्री म्हणून, आणि त्यावेळेला नारायण राणेंनी सांगितलं या सगळ्या देशामध्ये गुंडांचा पक्ष, भ्रष्टाचारांचा पक्ष, चोरांचा पक्ष, लुटारूंचा पक्ष, मटकेवाल्यांचा पक्ष, त्या ठिकाणी दारू धंदेवाल्यांचा पक्ष आणि गुंडांचा पक्ष आणि चोरांचा पक्ष कुठला असेल तर तो भारतीय जनता पार्टी. हा नारायण राणे विधान परिषदेमध्ये बोललेले रेकॉर्ड आहे. रेकॉर्ड कुठे लपून गेलेलं नाही. नारायण राणे बोलले होते आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी खूप मोठी बिरुदावली मिळवली होती. ते सांगितलं, मोठ्या पोंटेपणाने सांगत होते की आहे तसा घेऊ आणि पाहिजे तसा घडवू. आहे तसा घेऊ, पाहिजे तसा घडवू. एक तुमच्या पक्षाचा आमदार तुमच्याच मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यावर गोळीबार करतो. एक आमदार पोलिसांच्या कानाखाली मारतो. एक तुमची महिला आमदार अभियंताच्या कानाखाली मारते. एक तुमचा आमदार कोणाच्याही तांगड्या तोडा, आम्ही त्याला टेबल जामीन देऊ म्हणून सांगतो. आणि एक तुमचे कार्यकर्ते, त्या ठाण्यामधली आमची एखादी एक महिला, नाव मला तर आठवत नाही, जी गरोदरबाई होण्याकरता, माता होण्याकरता, आई होण्याकरता सकाळ संध्याकाळ डॉक्टरच्याकडे जात होती. आणि डॉक्टरच्याकडे तिने वेगवेगळे उपचार करून तिची स्वप्न जवळजवळ पूर्ण होण्यात आलं होतं. ती आई बनणार होती. याच मिंदे गटाच्या लोकांनी त्या माऊलीला बाहेर खेचत आणलं. तिच्या पोटावर लाता बुक्क्या मारल्या. ती नाना तऱ्हेने विनवण्या करत होती, हात जोडत होती की मला कुठे वाटेल तिकडे मारा, पण माझ्या पोटावर मारू नका. माझ्या पोटामध्ये लहान बाळ आहे. माझ्या पोटामध्ये लहान बाळ आहे. माझ्या महिला भगिनींना माझी विनंती आहे की अशा प्रकारची टाहो फोडणारी, आपल्याला उद्या मूल होणार आहे अशा प्रकारचं स्वप्न बघणारी एका महिलेला या मिंदे गटाच्या लोकांनी, त्याच्या कार्यकर्त्यांनी तिच्या पोटामध्ये लाता घालून ती आता कधीच आई बनणार नाही अशा प्रकारे एक प्रकारचं तिचं बाळच पोटामध्ये मारून टाकलं. अशी नालायक माणसं सत्तेवर ठेवायची आपण? मला विचारायचं भारतीय जनता पार्टीला की तुमची स्लोगन होती की आहे तसा घेऊ आणि पाहिजे तसा घडवू. आज हा जे काय गुंडशाही सगळीकडे चालली आहे की ह्या अगदी त्या म्हणजे नेपाळी वॉचमनच्या पोरापासून सकाळ संध्याकाळ सगळे जे दम देत आहेत, मूळ भारतीय जनता पार्टी कुठली आहे? मूळ भारतीय जनता पार्टी ही गुंडांची पार्टी आहे का खऱ्या अर्थानं एकेकाळी 50 वर्षे ज्यांनी एक ना एक दिवस आमचा दिवस उजाडेल या करता दिवस रात्र तत्वा करता ध्येया करता उद्दिष्टा करता आणि निष्ठे करता आयुष्यभर सतरंजा उचलल्या त्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची पार्टी आहे. हे एकदा सिद्ध करा, हे एकदा जाहीर करा की तुम्ही हे लोक घडवलेत हे मूळचेच गुंड होते की तुमच्या पक्षात आल्यामुळे गुंड झाले. त्यामुळे तुमच्या पक्षाच्या खुलेआमपणे आमदारांना गोळीबार केला. कुठे केला गोळीबार? भर पोलीस स्टेशन मध्ये. आणि म्हणून हा चितला हा नेपाळी काय तो आहे तो पोर सोलापूरमध्ये बोलला होता की काय वाटेल ते करा. आणि सागर बंगला म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा बंगला, त्या बंगल्यावर फोन करा, सगळं काय अलबेल होईल. त्याचं आणि ह्याचं काही कनेक्शन तर नाही ना? त्याचं आणि ह्याचं कनेक्शन तर नाही ना ह्या गोळीबाराचं? हे सुद्धा तपासला पाहिजे. जशा पद्धतीनं उद्धव साहेब तुम्ही म्हणता की मुख्यमंत्र्यांच्यावर आरोप केले पाहिजे, तेही चौकशी झाली पाहिजे, तशाच पद्धतीने हेही कनेक्शनची चौकशी झाली पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपल्याला उद्धव साहेबांचं भाषण ऐकायचं आहे, पण दोघांबद्दलच फक्त बोलतो. हा आमचा वैभव. मगाशी उद्धव साहेबांनी खुलेआमपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर मावळतीच्या सूर्यासमोर खांद्यावर हात ठेवला आणि सांगितलं की हा माझा लाडका वैभव. अशा प्रकारचं त्याचं कौतुक केलं. का केलं? तर त्याने छत्रपतींचं मंदिर आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर, त्याचं उत्तम प्रकारचं सिंहासन बांधकाम केलं. याचा अर्थ सिंहासन, याचा अर्थ बैठक. महाराष्ट्रामध्ये
20 जून 2022ला ज्या घटना घडल्या त्या घटनेमध्ये सगळे निघून गेले, पण आम्ही 10-15 जण आहोत. या 10-15 जणांमध्ये या उद्धव साहेबांना कदाचित कल्पना नसेल, पुऱ्या कोकणातल्या सगळ्या आमदारांचं तुमच्याच कारकिर्दीमध्ये मंजूर झालेल्या कामाची सगळ्यांचं त्या ठिकाणी स्टे उठवला गेला. फक्त आम्ही दोघेच राहिलो. एक माझा उद्धव, एक माझा वैभव आणि दुसरा मी. आम्ही दोघांनी ठरवलं काय वाटेल ते होईल, 4 कामं कमी होतील, जाऊ जनतेच्या दरबारामध्ये आणि जनतेच्या दरबारामध्ये कैफियत मांडू की आम्ही कामं प्रामाणिकपणे करत आहोत. पण ह्या बिंद्यांच्या सरकारने जाणीवपूर्वक आमची कामं रोखलेली आहेत, पण ह्यांच्यासमोर गुडघे टेकायचे नाहीत. हा जेव्हा विचार मी मांडला त्यावेळेला मला ताटपणे साथ जर कुणी दिली असेल तर ती माझ्या वैभवनी दिली. आणि म्हणून या वैभवला सांभाळण्याचं काम तुमचं आहे. उद्धव साहेबांच्या तो मागे उभा राहिला, तुम्ही त्याच्या मागे उभे राहणार का नाही राहणार? का कोणतरी त्या वैभवच्या विरोधात मी ऐकलं, तिथे मी थांबलो होतो, कोणतरी म्हणले चेरशी उभा राहणार आहे. माहिती आहे का नाही चेरशी? तो चेरशा उभा राहणार आहे म्हणले. उद्धव वैभव, भाषण आता बंदच करतो. आणि वैभव, मी तुला सांगतो, मी सकाळपासून हा सगळा कानोसा आजूबाजूला घेतला माझ्या सवयीप्रमाणे. काही चिंता करण्याची कारण नाही, कारण शेवटी हा जिल्हा कोणाचा आहे? नाथपाईंचा जिल्हा आहे, मधु दंडवतेंचा जिल्हा आहे, शिवरामराजे भोसलेंचा जिल्हा आहे, हा जिल्हा वामनराव म्हाडकांचा आहे. अशा अनेक उच्च विद्यापीठित लोकांचा हा जिल्हा आहे. त्या जिल्ह्यामध्ये या चर्चांना थारा या जिल्ह्यातली जनता देणार नाही. तुमच्या प्रामाणिकपणाला देतील. आणि दुसरे बघा हाताच्या घडी घालून कसे बसलेत नम्रते उद्धव साहेबांच्या कडेला. खासदार ह्यांना कोण खासदार म्हणेल काय? कोण म्हणेल? शिवसेनेचा नेता कोण म्हणेल? कोणाचं बारसं असू द्या, विनायक राऊत पोचले. कोणाचं लग्न असू द्या, विनायक राऊत पोचले. कोणाचं मैत असू द्या, विनायक राऊत पोचले. कोणाचं कार्य असू द्या, विनायक राऊत पोचले. कोणाच्यावर अन्याय होऊ द्या, विनायक राऊत पोचले. नाही तर कुठं भजन असू द्या, विनायक राऊत टाळ वाजवायला आणि नाल वाजवायला पोहोचले. कोण हल्लीच्या जगामध्ये एवढा सर्वसामान्य लोकप्रतिनिधी कुठे मिळतोय तुम्हाला? सर्वसामान्य माणसाच्या सुखादुःखामध्ये, आनंदामध्ये, घरगुती कार्यक्रमामध्ये सामील होणारा. त्यापेक्षा मी खासदार आहे म्हणून माझी असला तरी मिरवतात काय काय ना, माझी बरोबर आहे का नाही? का पाजी किती मिरवतात? ते मिरवतात. हा विनायक राऊत मिरवतायत काय? विनायक राऊत मिरवत नाहीत. तर तो सामान्यातला सामान्य कार्यकर्ता म्हणून तुमच्या समोर वावरतोय. आणि म्हणून अशा एका खासदारला आणि अशा एका आमदारला पुन्हा एकदा विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये पाठवा. अशा प्रकारचा एक छोटा कार्यकर्ता त्या चिपळूणमध्ये तुम्हाला विनंती करायला आलो. एवढी हजारोंची संख्या उदा आपल्या वैभव, मी तुला धन्यवाद देतो की जनतेमध्ये तुझ्याबद्दल किती प्रेम आणि किती आपुलकी आहे. ही आपुलकी मतामध्ये परावर्तित करा आणि ज्यांनी उद्धव साहेबांना धोका दिलाय त्या सर्वांना मातीमोल करा. अशा प्रकारचा आग्रह आणि विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेनेची बुलंद तोप जेव्हा वाजू लागते तेव्हा अशीच धडाडते. आणि हे धडाक्यात भाषण आपल्या सगळ्यांची मनं जिंकून घेणारं मनोगत या ठिकाणी भास्करजी सरांनी केलेलं आहे. सामान्य कार्यकर्ता म्हणून ज्यांचा उल्लेख केला ते खरं तर आमचे खासदार आहेत, ते लोकप्रिय आहेत. मी विनायकजी राऊत सरांना विनंती करतो की यानंतर आपलं मनोगत त्यांनी व्यक्त करावं. कणकवली विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांच्या महामेळाव्याला उपस्थित राहणारे आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, समोर बसलेले आदरणीय रश्मी वहिनी, व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते भास्कर शेठ जाधव, आमचे संपर्क प्रमुख अरुभाई दुधवडकर, लोकप्रिय आमदार वैभव नाईक, जिल्हा प्रमुख संदेश पारकर, जिल्हा प्रमुख संजय पडते, माननीय सतीश सावंत, माननीय अतुल रावराणे, इतर सर्वच व्यासपीठावर बसलेले उपस्थित सर्व मान्यवर पदाधिकारी आणि शिवसैनिक बंधू भगिनींनो,
साहेब, ह्या मैदानावरची आपली तिसरी सभा आणि प्रत्येक सभेमधून ह्या कणकवलीवासियांनी आपल्याला यश आणि यशच प्राप्त करून दिलेलं आहे आणि अवघ्या 24 तासाच्या आत या मैदानावरची सभा या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेली आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांचं खरोखरच मनापासून कौतुक करायला पाहिजे. आणि केवळ कणकवली विधानसभा मतदारसंघ हा आता टिल्ल्याच्या पोटात पोटशूळ उठणार त्यामध्ये कोणती शंका नाही. का भास्कर शेटनी बराच पंचनामा केला असल्यामुळे मी काय फार त्या भानगडीत पडत नाही. पण एक मात्र नक्की साहेब, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत भारतीय जनता पक्षाने काही जणांना भुंकण्यासाठी जे पाळलेले प्राणी आहेत ना, तो एक प्राणी इथे कणकवलीमध्ये राहतो. हाताने काम काय होत नाही. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं दुर्दैव साहेब की देशाच्या संसदेमध्ये जे काही आम्ही खासदार प्रश्न विचारतो, मंत्री उत्तर देतात, पण आम्हाला लाज वाटली. ह्या कणकवली विधानसभा किंवा कोकणचं प्रतिनिधित्व करून केंद्रामध्ये मंत्रीपद ज्यांनी भूषवलेलं आहे स्वतःच्या उंचीप्रमाणे, त्यांना प्रश्नाची उत्तरं देत असताना लोकसभेच्या अध्यक्षांना सातत्याने हस्तक्षेप करावा लागतो. अशा पद्धतीचं हे भोकाड जे आहे हे त्या केंद्रामध्ये मंत्री म्हणून जाऊन बसलेलं आहे. इथे काय करायचं नाही. मंत्रिपदाचा उपयोग ह्या कोकणसाठी सिंधुदुर्गासाठी काही करायचं नाही. केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षाची लाचारी करायची आणि त्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत उद्धव साहेबांवर टीकात्मक बोलायचं, या पलीकडे काही करायचं नाही. पण आता या भुंकणाऱ्यांचा आता दिवस थोडेच राहिलेले आहेत. लोकसभा येत आहेत, विधानसभा येत आहेत, जिल्हा परिषदा पंचायत समिती घेण्याचा हिंमत हे दाखवतच नाही. साहेब, मागच्या 2 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती हे लोकप्रतिनिधी नाहीत. या प्रशासकाच्या माध्यमातून जेवढं ओरबाडून घ्यायचं आहे तेवढं ओरबाडून घेत आहेत. आणि आपण मुख्यमंत्री झालात आणि प्रथमच ज्या वेळेला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलात, मी आणि वैभव नाईक बाजूबाजूला बसलो होतो. आपण सांगितलं तुम्ही बोला काय हवंय तुम्हाला. दोघांनी आम्ही एकाच सुरात म्हटलं की आम्हाला बाकी काय नको, की हा जिल्ह्याला द्यायचं असेल तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय द्या. आणि साहेब, त्याच एका बैठकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दिलं. त्याच ह्या जिल्ह्यामध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून करोड रुपयाचा निधी आदित्यजी ठाकरे यांनी दिला. त्याच्या जिल्ह्यामध्ये भूमिगत विद्युत वाहिन्यांसाठी जवळजवळ 2000 कोटी आपण दिले. त्याच्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या म्हणजे अंबानी काजू उत्पादक शेतकऱ्यांना भरीव तरतूद करून दिली. तोक्ते आणि निसर्ग चक्रीवादळ आलं त्यावेळेला SDRF NDRFचे नॉर्म्स बाजूला ठेवून सर्वात जास्त भरपाई तुम्ही प्राप्त करून दिली आणि केवळ कोकणासाठी दिलेली आहे, इतरत्र कुठे दिलेली नाही. अर्थात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळून दिल्यानंतर, मंजूर केल्यानंतर ह्या नारायण राणेंचं काळं मांजर आडवं जायला लागलं मंत्रिपदाचा दुरुपयोग करून. म्हणजे मला आठवतंय तुम्ही मुख्यमंत्री असताना त्या नारायण राणेने अनेक वेळा सांगतो मी फोन केला नाही, पण त्यांचं मेडिकल कॉलेज मंजूर करायला तुम्हाला 2 वेळेला फोन केला. दुसऱ्या फोनवर तुम्ही ताबडतोब जिल्ह्याच्या हिताचं आहे म्हणून त्यांचं खाजगी मेडिकल कॉलेज मंजूर केलं. नारायण राणे विरोधी पक्षात असताना सुद्धा आता या हैवानाला त्याची जाणीव नाही आहे. परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होत असताना मात्र नारायण राणेने जेवढे अडथळे आणलेत, कारण त्यांच्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा झाला तर 1 कोटी रुपयाला प्रवेश आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घेताना गोरगरिबांची मुलं तिथे डॉक्टर्स बनत आहेत. ही फार मोठी देणगी तुम्ही या सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिलेली आहे. आणि म्हणून भालचंद्र महाराजांची पावनभूमी इथे सत्कार्यच होणार आणि आपल्यासारख्या सज्जन आणि सद्विचारी वृत्तीच्या मुख्यमंत्र्यांची पुन्हा एकदा या महाराष्ट्राला आवश्यकता आहे. भराडी देवीकडे तर आम्ही प्रार्थना केली, पण हा जनता जनार्दन सुद्धा साहेब ह्याच्यातून सुद्धा यांच्याकडून सुद्धा आम्ही भगवंताकडे प्रार्थना करतो, या हैवानांना गाडून टाका.
गद्दारांना काढून टाका आणि आपल्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये शिवशाहीचं राज्य आणा अशी भालचंद्र महाराजांकडे प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय विनायकजी राऊत सर. ही भालचंद्र भूमी आहे, भालचंद्र बाबांची कणकवलीची भूमी आहे आणि या ठिकाणी सत्कर्मच चालतं असा सुतोवाच करून या ठिकाणी तुम्ही साहेबांच्या बद्दल गौरवोद्गार काढलेत. या ठिकाणी छोटेखानी सत्कार होतो आहे. सतीजी सावंत आणि माननीय संध्याजी पारकर. त्याच्या आधी हॅलो हॅलो हॅलो. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, गेले 4 दिवस मी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती फिरतोय. 2 दिवसापूर्वी रायगड जिल्हा झाला आणि आज तुमच्या समोर आहे सिंधुदुर्गामध्ये. आणि एक वेगळं दृश्य मला पाहायला मिळते. आपल्या काळामध्ये 2 चक्रीवादळं आली होती, टोकते आणि निसर्ग. ती आली आणि आपलं नुकसान करून गेली. ती वादळ होती समुद्रामध्ये. पण आता मला 2-4 दिवसामध्ये किनारपट्टीवरती एक भगवं वादळ दिसते आणि हे भगवं वादळ दिल्लीच्या दिशेने निघालेलं आहे. जसं वादळ म्हटल्यानंतर वादळ असतं, पण आपलं भगवं वादळ वेगळं आहे. ज्यांच्या डोक्यामध्ये मस्ती आहे त्यांना मुळासकट उकडून टाकणारं हे वादळ आहे. मगाशी मी सिंधुदुर्ग किल्ल्यात गेलो आणि वैभवचं खरंच कौतुक केलं. भास्कर उद्धव म्हणतोय की केवढे उद्धवमय झाले, त्याची एक प्रचिती आहे. पण वैभव, तुझं मी खरंच कौतुक का केलं? कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव मंदिर आपल्या या सिंधुदुर्गात आहे. आणि यापूर्वी सुद्धा ते मंदिर होतं, ते बऱ्याच वर्षांपासून आहे. पण आजपर्यंत कोणालाही सुचलं नव्हतं की आपल्या राजाला शोभेचं एक चांगलं सिंहासन करायचं. आणि हे सिंहासन सोन्याचं नाहीये. हे आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे. दगडांच्या देशा, कणखर देशा, राकट देशा, दगडांच्या देशा. तसं ते अस्सल दगडांचा सिंहासन आहे. आणि आपल्याला सुद्धा आपल्या महाराष्ट्राची ओळख तीच ठेवायची. कणखर देशा, राकट देशा, दगडांच्या देशा. हे आता जे चाललंय गुंडांच्या, लाचारांच्या, नामर्दाच्या देशा, ही आमच्या महाराष्ट्राची ओळख नाहीये. दिल्ली समोर म्हणजे आग्र्याच्या दरबारात सुद्धा न झुकणारे आमचे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्यापासून त्यांचा आदर्श घेऊन आम्ही पुढे निघालेले त्यांच्या विचारांचे वारसदार आहोत. आणि या महाराष्ट्रामध्ये जो जन्माला येतो तो जन्मजात शिवप्रेम अंगामध्ये भिनवूनच जन्माला येतो. त्याला शिवप्रेम शिकवावंच लागत नाही. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक झालो. काही दिवसांपूर्वी आपले पंतप्रधान येऊन गेले. हल्ली त्यांना बऱ्याचदा महाराष्ट्रामध्ये यावंसं वाटायला लागले. आता परत 19 फेब्रुवारीला येतात शिवनेरीवर. मध्ये येऊन गेले सिंधुदुर्गात. सिंधुदुर्गामध्ये आले खरे, पण जे सिंधुदुर्गाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या किल्ल्यावरून किल्ल्याचं नाव ठेवलं गेलं. त्या सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये गेलेच नाहीत आणि मंदिरामध्ये तर नाहीच नाही आले. हा, एक चांगली गोष्ट केली, तो नौदलाचा दिवस साजरा केला. आपल्या शक्तीचं प्रदर्शन, आपल्या आपल्या देशाच्या, ही मोदींची शक्ती नाही, माझ्या भारत मातेच्या नौदलाची ती शक्ती आहे. ती आधीपासून आहे आणि याच्या पुढे सुद्धा राहणार आहे.
मग म्हणायचं म्हणून कोणाच्या तरी डोक्यात एक कल्पना निघाली आणि एक पुतळा उभा केला तिकडे राजकोटला, तर आनंद आहे. असे पुतळे राज्यभर खूप आहेत आणि आणखीन खूप होतील, करायलाच पाहिजेत, कारण ते आमचं दैवतच आहे. पण मला असं वाटलं होतं की येत आहेत सिंधुदुर्गामध्ये, पहिल्या प्रथम येत आहेत, जातील आमच्या महाराजांसमोर नतमस्तक होतील आणि संकटामध्ये कधीही न आलेले पंतप्रधान निदान या निमित्ताने तरी महाराष्ट्राला नाहीतर माझ्या कोकण किनारपट्टीला काहीतरी भरघोस देऊन जातील. दिलं तर काहीच नाही, पण उलटा आपल्या राज्यात येणारा तो पाणबुडीचा पर्यटन प्रकल्प होता तो गुजरातला घेऊन गेले. म्हणजे आता मला भीती अशी वाटते, हे येत आहेत आणि बघता तिकडे काय चांगलं आहे ते घेऊन आपल्या गुजरातला पळवून नेतात. अहो मोदीजी, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, गुजरातचे मुख्यमंत्री होतात तेव्हा तुम्ही जे करत होता ते ठीक आहे, पण आमचं काही गुजरात बद्दल द्वेष नाही आमचा. गुजरातला तुम्ही जरूर समृद्ध करा, पण तुमची जी एक अशी थोडीशी भावना आहे की गुजरात समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल. माझा महाराष्ट्र समृद्धच आहे. माझ्या महाराष्ट्राला जो वारसा लाभलाय तो एवढा प्रचंड वैभवशाली आहे की मला नाही वाटत तो दुसऱ्या कोणत्या राज्याला क्वचितच लाभला असेल किंवा नसेल. हा साधू संतांचा महाराष्ट्र आहे, वीरांचा महाराष्ट्र आहे, मर्दांचा आहे, क्रांतिकारकांचा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा, समाज सुधारकांचा हा महाराष्ट्र आहे. तुम्ही कोणतेही क्षेत्र काय हा महाराष्ट्र कोणत्याही क्षेत्रामध्ये अजिबात मागे नाही, तसुपर पुढेच आहे. आणि मग ज्या ज्या वेळेला तुमचं ठीक आहे गुजरातचं प्रेम गुजरातपुरतं ठेवा, गुजरात हे आमचाच आहे. इथे सुद्धा गुजराती बांधव आले असतील, माता भगिनी आले असतील, महाराष्ट्रभर राहत आहेत, देशभर राहत आहेत. कधीही आम्ही आणि गुजराती असा दंगा नाही झाला, अजिबात नाही झाला. आणि ज्या ज्या वेळेला गुजरातवरती संकट आलं, अगदी भूजचा भूकंप झाला होता, त्याही वेळेला तुम्ही कुठे होतात काय माहिती नाही, कारण हल्ली हल्ली तुमचा उदय झाला, पण भूजच्या वेळेला असाल करायची तुम्ही, नाही म्हणत नाही. कारण जसं देवेंद्र फडणवीस बाबरी पाडताना होते असं म्हणतात, कोणीतरी सांगलं की वरती चढले आणि त्यांच्या वजनानेच बाबरी पडली असेल, नाही असू शकतं, मी काय सांगू शकत नाही, गर्दीत कोण कोणाला ओळखते. तसं भूजच्या वेळेला तुम्ही असाल, पण भूजच्या वेळेला सुद्धा भूकंपाच्या वेळेला शिवसेनेने तिकडे मदत केली होती आणि मी स्वतः तिकडे गेलो होतो. सुरेश जरा जैन माझ्यासोबत होते. भारतीय कामगार सेनेच्या वतीने आपण तिकडे, मला वाटतं शाळेचीच एक इमारत बांधली होती. त्यापूर्वी सुद्धा कित्येक म्हणजे 70-80च्या दशकामध्ये सुद्धा भूकंप झाला होता, पूर आला होता, कुठलं धरण ते फुटलं होतं, महापूर आला होता, तेव्हाही शिवसैनिक धावून गेले होते. म्हणजे असं आमचा काही दुजाभाव नाहीये तुमच्याबद्दल किंवा गुजरातबद्दल नाही, गुजरातमधलं अजिबात नाहीये. तुम्ही गुजरातला जरूर समृद्ध करा, पण आमचं जे काय आहे महाराष्ट्रामध्ये जे काय आहे ते गुजरातला तुम्ही पळून नेणार असाल आणि हे मिंदे जर का शेपूट हलवत खुर्ची चाटत त्यांची चाकरी करणार असतील तर मग ह्यात मात्र यांना गाडावंच लागेल आणि ते गाडण्याची ताकद माझ्या महाराष्ट्रामध्ये जरूर आहे, नक्की आहे. भास्करराव बोलत होते, विनायक राऊत पण बोललेले आहेत. आता कोंबडी काय तुम्ही म्हणालात, कोंबडी वडे मी आज खाल्लेत, त्याच्याबद्दल मी काय बोलणार, बोलायच्या लायकीचं नाही. मी या मतदारसंघामध्ये राजापूरची गंगा जी वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष कशी ती येते तिची आपण पूजा करतो, ती पवित्र आहे. आता दुर्दैवाने ह्या लोकसभेमध्ये दुसरी गटार गंगा असेल त्याला मी काय करू शकतो. ही गटार गंगा आहे आणि गटार गंगा एवढी घाणेरडी आहे. तुम्ही म्हणाल तुम्ही सारखे मोदी 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 काय म्हणता हो, म्हटलं मोदी मोदी आपण करत नाही, कारण शेवटी काय होतं काही वेळेला आपल्यावरती जे येतं ते थोडं तरी काही अंशात परत द्यावं लागतं. आपले पंतप्रधान मोदीजी मध्ये कुठल्या तरी एका प्रचार सभेत तिथे बाहेरच्या राज्यात बोलले होते की मैं रोज 2-3 किलो गालिया खाता हूं, असं आपले पंतप्रधान म्हणाले होते. तुमच्या लक्षात असेल, मैं रोज 2-3 किलो गालिया खाता हूं. मग प्रधानमंत्रीजी तुमचे हे भोकं पडलेली टिनपाट जी आहे तिकडे डबडी, ते आम्हाला काय रसगुल्ले देतात, वो क्या कहते हैं, क्या बात करते. आणि मी माझ्या सर्व शिवसैनिकांना सांगितले की त्यांना संस्कृती नाहीये, त्यांच्यावर संस्कार नाही आहेत, ते बोलतील म्हणून त्यांच्या भाषेत आपण उत्तर द्यायचं नाही. मात्र एक आता याच्या पुढे करायचं, ते ज्या भाषेत माझ्यावर बोलतील, आपल्या कुटुंबियांवरती बोलतील, आपल्यापैकी कोणालाही बोलतील, ते बोलल्यानंतर, ते टिनपाट बोलल्यानंतर आपलं म्हणजे माझं नाव असेल ते माझं नाव बाजूला ठेवायचं आणि अगदी बेधडक, होय बेधडक
भाजपाच्या वरपासून खालपर्यंत कोणताही नेता तुम्हाला आवडता नावडता असेल त्याचं टाका आणि तो त्याला बोलला आहे असं समजून तुम्ही ते ऐका आणि तसं ते वाचा. मग मोदी जी आपको समझ में आएगी गालियां क्या होती है, क्या होती है गालियां. तुमच्या पक्षामध्ये जे काही चाललेलं आहे, ज्या गोळीबाराचा तुम्ही उल्लेख केलात भास्करराव, भारतीय जनता पक्ष आपण सुद्धा 20, 25, 30 वर्ष त्यांच्या सोबत होतो. त्यावेळेला आपल्या अख्ख्या देशामध्ये आज मला एक गोष्टीचा अभिमान आहे की आज मुस्लिम बांधव सुद्धा इकडे आलेले आहेत, मोठ्या प्रमाणावर आहेत. काल परवा पण होते. याचं कारण त्यांना आता कळलंय की हिंदुत्व, यांचं हिंदुत्व वेगळं आहे. आपलं शिवसेनेचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणार आहे आणि त्यांचं हिंदुत्व हे घर पेटवणार आहे. हा आमच्या हिंदुत्वातला फरक आहे. आम्ही सुद्धा श्रीरामाचे भक्त आहोत, आम्ही सुद्धा जय श्रीराम म्हणतो, पण आम्ही भाजप मुक्त जय श्रीराम बोलतो. भाजप मुक्त जय श्रीराम. कोणी तुम्हाला बोलेल जय श्रीराम, होय भाजप मुक्त जय श्रीराम. कारण श्रीराम ही कोणाची खासगी प्रॉपर्टी नाही. पण त्यावेळेचा जो एक भाजपा होता, संपूर्ण देशामध्ये एक विचित्र वातावरण होतं. कोणी कोणाला, म्हणजे भाजप आणि शिवसेना अख्ख्या देशात अस्पृश्य होते राजकारणामध्ये, एकमेकाच्या जवळ यायला कोणी तयार नव्हते. त्या काळामध्ये मोदीजी पहिला तुम्हाला भाजपला तारलं असेल ते माझ्या महाराष्ट्रामध्ये माझ्या वडिलांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी तारलेलं आहे आणि त्यांचा मी सुपुत्र आहे. आज तुम्हाला घराणेशाही म्हटल्यानंतर चटके बसतात. अरे ज्या शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला अटलजींच्या वेळेला वाचवलं, जर शिवसेना प्रमुख तुमच्या मागे उभे राहिले नसते तर हे सत्य आहे की तेव्हा अटलजींनी यांना उचलून एराच्या टोपलीत टाकून दिलं असतं. पण त्यांच्या मुलाला तुम्ही तोडून टाकतायत. मला राजकारणात खतम करायला निघालात. जरा चला या अंगावरती बघूया, ही माझी ताकद आहे, ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे, या अंगावर. आणि एक लक्षात घ्या, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक आहोत. जर भारतीय जनता पक्षामध्ये थोडी जरी हिंमत किंवा मर्दपणा असेल, भारतीय जनता पक्षामध्ये शिल्लक राहिला असेल, कारण मर्दपणा हा रक्तात असावा लागतो, तो 50 खोक्यांनी विकत नाही घेता येत. ते घेतले 50 खोके आणि दे मला मर्दपणा, नाही, अजिबात नाही. मर्दपणा हा दत्तक घेता येत नाही. मर्दपणा हा अंगात असावा लागतो, धमन्यात असावा लागतो. तो माझ्या शिवसैनिकात आहे. आणि म्हणून मी तुम्हाला आव्हान देतोय भाजपवाल्यांनो, जर तुमच्यात मर्दुमकी जरा तरी शिल्लक राहिली असेल तर तुमचे जे घरगडी आहेत, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स आणि नाईलाजाने पोलीस यांना बाजूला ठेवा. आणि असेल तुमच्यामध्ये काही शिल्लक तर मैदानामध्ये या, होऊन जाऊ द्या आमने सामने, बघूया कोण कोणाच्या पाठीला माती लावतो. अरे लोकशाही आहे ना, हुकुमशाही सारखे कशाला वागताय? आज सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांवरती तुम्ही ईडी सोडताय, इन्कम टॅक्स सोडताय, सीबीआय सोडताय. तुमच्याकडे अप की बार 400 पार. पण मॅच कशी? बॉलिंग तुम्हीच टाकणार, बॅटिंग तुम्हीच करणार, अंपायर तुमचाच. आणि एवढं करून आउट झाला, परवा चंदीगडमध्ये जसा त्यांचा महापौर हरला तरी अंपायर तुमचा, तुम्हीच आउट झाला, त्रिफळ आउट आला तरी सिक्सर. याला नपुसकपणा म्हणतात, याला नपुसकपणा म्हणतात. जर एवढे तुम्ही विश्वगुरु आहात, जगातला तुमचा सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि 400 पार होणार असाल तर मग फोडाफोडी कशाला करताय? नितीश कुमारला फोडला, त्या हेमंत सोरेनला तुरुंगात टाकला, आता केजरीवालच्या मागे लागलेत. माझं तर तुम्ही शिवसेना नाव चोरलं, धनुष्यबाण चोरलात, भगव्यामध्ये छेद केलात, तरी देखील उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे. काय, कोण आहे मी? काय माझ्याकडे? माझ्या साध्या साध्या शिवसैनिकाच्या घरी जाता, अगदी झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या शिवसैनिकाच्या घरी सुद्धा ईडी गेली होती. ही तुमची लायकी? ही तुमची मर्दुमकी? संपूर्ण तुम्ही सगळे कडेकोट बंदोबस्तामध्ये राहता, बॉम्ब प्रूफ जॅकेट घालणार, बॉम्ब प्रूफ गाड्या घेणार, तो बॉम्ब जॅमर घेणार. आणि माझ्या शिवसैनिकाचं त्याला संरक्षण नकोच, त्याला संरक्षण नकोच. पण माझ्या देशाची ताकद, ही प्रशासकीय ताकद, ही तुमची वैयक्तिक ताकद नाही. उद्या जरा तुमची सत्ता जाऊ द्या, बघा हीच ताकद तुमच्या अंगावर कशी येईल ती बघा. आणि काल परवाकडे जो गोळीबार झाला, भारतीय जनता पक्षाच्या आमदाराला
पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करावा लागतो, तो गोळीबार करू शकतो. आहे ठीक आहे, आता त्यांनी गोळीबार केलेला आहे, ज्याच्यावरती गोळ्या झाडल्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे, त्या गोळीबाराचं मी समर्थन अजिबात करत नाही. पण त्या माणसाला, गणपत गायकवाडला एवढी अक्कल नसेल का की गोळीबार करणं म्हणजे कोणाचा तरी खून करणं, खून झाला, खून तो जर का मेला तर ह्याला फाशी लागू शकते, खुनाचा प्रयत्न केला म्हणून याला तुरुंगात जावं लागतं, हे त्याला माहिती नाहीये. एवढा काय तो बुद्धू आहे? बरं, हे केलं ते केलं कुठे? पोलीस स्टेशनमध्ये. ते सगळं सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलेलं आहे. हे सीसीटीव्ही फुटेज दिलं कोणी? मागितलं कोणी होतं? आणि सीसीटीव्ही फुटेजची गरजच नाही, कारण त्यांनी स्टेटमेंटच दिलेलं की होय त्यांनी मी गोळ्या घातल्याच म्हणाला तो. पण का गोळ्या घातल्या? काय असं गोळी घालण्यासारखं झालं काय? दोन गोष्टी आहेत. एक तर ज्या वेळेला एखादा माणूस आत्महत्या करतो तेव्हा तो पराकोटीचा नैराश्यामध्ये जातो, किंवा जर एखादा कोण कोणाचा खून करतो किंवा खुनाचा प्रयत्न करतो तेव्हा तो भयंकर डिवचला जातो. आणि गणपत गायकवाडनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे की पोलीस स्टेशनच्या दारात त्याच्या मुलाला धक्काबुक्की झाली आणि ते सहन झालं नाही म्हणून बाप म्हणून मी त्याला, त्या ज्याने केले त्याला गोळ्या घातल्या. आणि त्याच्या पुढे जे त्यांनी स्टेटमेंट केलेलं की त्याचे करोडो रुपये मिंदेकडे आहेत, करोडो रुपये मिंदेकडे आहेत. कोण चौकशी करणार? आपले होम मिनिस्टर कुठे आहेत? गृहमंत्री कुठे आहेत? आज कोण बोलतंय भाजपामधनं? जर का कोणी शिवसैनिकांनी, शिवसैनिक म्हणजे आपल्या, आणि मी पत्रकारांसुद्धा सांगतोय, ही जी त्यांची जी चालले मिंदे सेना, लाचार सेना, ही शिवसेना नाही. ही हिचं शिवसेनेच्या गुंडावरती हल्ला नाही. शिवसेनेमध्ये गुंड नाहीत, शिवसेनेमध्ये सैनिक आहेत. ही बदनामी करू नका. हे असे गुंड पुंड पोचण्यासाठी शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेचा जन्म दिला नव्हता. अन्यायावरती वार करणारे म्हणून शिवसैनिक प्रसिद्ध आहेत. पण भाजपा आमदारांची ही दयनीय परिस्थिती आली. गृहमंत्री आहात कुठे तुम्ही? देवेंद्र फडणवीस आहेत कुठे? आणि त्या गणपत गायकवाडनी सांगितलं की जोपर्यंत हा मिंदे महाराष्ट्रामध्ये आहे, हे मुख्यमंत्री असतील, तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये गुंडांची पैदास होईल. मराकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, त्याची ओळख हे गुंडांच्या देशा करतील. हे आपल्याला चाललेलं आपल्या डोळ्यादेखत होणार आणि आपण बघत बसणार. कोकणाने जी एक चांगली गोष्ट केली, मला खरंच अभिमान आहे तुमचा सगळ्यांचा. मागाशी भास्करराव तुम्ही सांगितलं की वैभवला निवडून गेलं. गेल्या वेळेला खरं हा मतदारसंघ थोडक्यामध्ये आपण म्हणजे शेवटच्या 10-15 दिवसात हा लढवला, पण या वेळेला त्या टिनपाट्याला आणखीन भोकं पाडायची. उभाच राहता कामा नये, परत पुन्हा उभा राहता कामा नये. पण विनायक राऊत त्यांनी त्यावेळेला ठाण बांधून बसले. वैभव, तू सुद्धा ठाण बांधून बसलास, उभा राहिलास. कारण मला माहिती आहे, जेव्हा ती पोटनिवडणूक झाली होती, शिवसेना प्रमुखांनी यांना लात मारून गेट आउट सांगितलं होतं. यांनी शिवसेना सोडली नव्हती, याला हाकलला होता शिवसेनेतून गेट आउट म्हणून. हे जे सांगत असतील की मी शिवसेना सोडली नाही, याच्या लात घातलेल्या पार्श्वभागावर शिवसेना प्रमुखांनी. आणि तेव्हा जे काय वातावरण होतं पोटनिवडणुकीमध्ये, एक भयभीत असं वातावरण होतं. आपला गोवेकर, त्याचं काय झालं तुम्हाला कल्पना आहे. त्याच्या आधी श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, हे असे सगळे गेले, कोणाचा कोणाला पत्ता नाही. आणि सगळे जेव्हा मी इथे आलो आणि ज्यांच्या गावात गेलो, सगळे सांगत होते की उद्धवजी, इकडे कोणतरी एक ठाण बांधून बसणारा माणूस द्या, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत, या गुंडाला आम्ही पाडणारच. म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देतोय, कारण कोकणनी एक चांगला पायंडा पाडला, की नाहीतर आज कोकणात काय झालं असतं. हे कल्याणमध्ये जे काय काल घडलं, तर आजपर्यंत कोकणामध्ये काय घडलं असतं. तुमची मुलं बाळं सगळी सुरक्षित राहिली असती. हे गुंड एवढे चढले, एवढे मातले, त्यांना मंत्रिपद दिली गेली. मला खरंच भाजपाचं खरं एक दया येते भाजपाची, की तुम्ही कोणाला पोचता आहात, कोणाला मंत्री करता आहात. आम्ही होतो ना तुमच्यासोबत. एक कडवट ज्या वेळेला भाजपावरती टीकेचे प्रहार होत होते, अगदी गोपीनाथ मुंडेंवरती झाले, तेव्हा शिवसेना प्रमुखांनी त्यांना वाचवलं होतं. वैयक्तिक टीका कोणी केली तर पहिले शिवसेना प्रमुख त्याला उत्तर द्यायचे. एक प्रकारची ढाल म्हणून शिवसेना तुमच्यासाठी राहिली होती आणि अन्यायावरती वार सुद्धा शिवसेना तुमच्या वतीने ती करत होती. पण तुम्ही आम्हाला खतम करण्याची सुपारी घेऊन आमच्यातलीच माणसं फोडली. बरं, आता मोदीजींना एक नवीन साक्षात्कार झाले की आता घराणेशाही नको,
मग मी असं समजू इकडे सूक्ष्म लघुसुरा घराणेशाही राहणार नाही? ही गद्दारांची घराणेशाही, खोका पडलेल्या टिनपाटांची घराणेशाही, याच्या पुढे या घराण्यातल्या एकालाही तिकीट मिळणार नाही असं मी समजायचं का? तसं पंतप्रधान जाहीर करतील? आणि समजा पंतप्रधान जाहीर करणार नसतील तर हे जे इथली टिनपाट घराणेशाही आहेत ते करतील का? कारण त्यांना आता ते पंतप्रधान म्हणजे देव आहेत. मग तुमच्या देवाची इच्छा अशी असेल की यापुढे घराणेशाही नाही, तर या घराण्याने असं जाहीर करावं की आम्ही लढणार होतो पण मोदीजींची इच्छा आहे, आम्ही राजकारणातून आता निवृत्त होत आहोत. करा जाहीर, करा ना जाहीर. पण हे सगळं तुमची जी पालखी वाहत आहेत, तुमच्या पालखीचे भोई, त्यांचे सगळे म्हणजे मी कल्याणपासून सुरू केलं. कल्याणमध्ये सुद्धा घराणेशाही आहेच, आपणच उभी केली होती. कल्याणमध्ये सुद्धा गद्दारांची घराणेशाही आहे. आणि काल त्याच्यातनंच त्यांच्याच गुंडापुंडामधून ते गँगवॉर झाले. सरकारमध्ये हे गँगवॉर होत आहे. सरकारचं काम काय आहे की गुंडांचा बंदोबस्त करायचा. तुम्ही तर गुंड पोचता आहात. कल्याणमध्ये घराणेशाही आहे, रायगडमध्ये घराणेशाही आहे, इकडे सिंधुदुर्गामध्ये त्यांची घराणेशाही आहे, नगरमध्ये घराणेशाही आहे, बऱ्याच ठिकाणी घराणेशाही. ही सगळी घराणी तुम्हाला चालतात. पण तुमच्या सोबतीने हिंदुत्वाचा भगवा घेऊन चालणारा उद्धव ठाकरे नाही चालत, शिवसेना नाही चालत. हे कोणते विचार? हे सडके विचार आहेत. हे सडके विचार आहेत. पण मला त्यांच्या पक्षाशी देणं घेणं नाही. मला दया एवढ्यासाठीच येते की आपल्याला खतम करण्याच्या नादात त्यांनी जे विष त्यांच्या पक्षात घेतलं, हा संपूर्ण भाजपा आता या गुंडांपुढे हतबल झालेला आहे. काही करू शकत नाही. म्हणजे भास्करराव, तुम्ही जी काही नावं घेतली, या गुंडांचं परवा त्यांनी गोळीबार केला, त्याला अटकेत टाकला. पण या मिंद्याच्या एका आमदारांनी भर गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये त्याच्या पिस्तुलातून गोळी झाडली होती. त्याच्यावरती अटक बिटक काही नाही. आता करायची त्याला क्लीन चिट देऊन, हा महेश आहे ना त्या वॉर्डातला, सिद्धिविनायकाचा अध्यक्ष केला. दुसऱ्या एका बिल्डरच्या पोराला पळवून नेला होता, त्याच्यावरती काही केलं नाही. हे असेच आहेत सगळे. म्हणजे मिंध्यांकडे गेले तर काही होणार नाही. म्हणजे मला असं वाटतं की काही काही शब्दांचा अर्थ असा आहे की काय, कि आप जितना भ्रष्टाचार करना है करो, जिसने लोगों को मारना है मारो, और भाजपा में आ जाओ, कोई आपका बाल भी बाका नहीं कर सकता. ये मेरी गारंटी है, मोदी गारंटी है, मोदी गारंटी है. ही तुमची गॅरंटी? या गॅरंटीला काही अर्थ नाहीये. पण गुंडांचं जर तुम्ही असं सांगितलं असतात की एक सर्वसामान्य माणसं, जसं तुम्ही ती मला वाटतं शिंदे ताई ती आपली ठाण्याची, जिच्या पोटामध्ये लाथा मारल्या, मी गेलो होतो त्या ताईला भेटायला. काय गुन्हा होता तिचा? महिला गुंड, म्हणजे गुंड पण महिला गुंडाने तिला मारलं. आणि ती हात जोडून विनवणी करते की मला मारू नका, मी उपचार घेते. नाही, फरफटवलं, तिला मारलं, तरी कोणावरती कारवाई नाही. ही अशी बेबंदशाही आपण समजून घेणार, त्याला मतदान करणार. बरं, काल परवाकडे ज्या निर्मला सीतारामन बाई बोलल्या, तरुण, शेतकरी, महिला आणि गरीब यांच्या 4 जातींवरतीच आम्ही काम करणार. जरूर करा. पण जर तुम्ही आतापर्यंत 10 वर्षात हे काम केलं असतं ना, तर आज तुम्हाला 400 पार करताना नितीश कुमारला फोडून घे, याला तुरुंगात टाक, त्याच्या मागे ईडी लाव, हे असे धंदे करण्याची गरज लागली नसती. लोकांनी तुम्हाला उचलून डोक्यावरती घेतलं असतं. तुम्ही किती सांगा की आम्ही किती बेकारी कमी केले, किती आणखी. गेल्या आठवड्यामध्ये जळगावमध्ये एक साहित्य संमेलन झालं. डॉक्टर शोभणे संमेलनाध्यक्ष होते. त्यांनी त्या भर संमेलनामध्ये अजितदादा होते, आणखीन मला वाटतं तिथले सगळे मंत्री, हे आमचे बाजूचे खाली मुंडी पाताळ ढुंडी सावंतवाडीचे, म्हणजे असे ते मान घालून असे बघतात, कुठे बघतात, आकाशात डोळे असतात, तोंड खाली असतं. हे असताना त्यांनी सांगितलं त्या डॉक्टर शोभणेनी की तरुणांची शक्ती जर तिला योग्य दिशा दिली गेली नाही तर देशात प्रलय होईल. शेतकरी आत्महत्या करतायत, बेकारी एवढी वाढते की त्या बेकारीमुळे तरुण जर का आत्महत्या करायला लागले तर देशामध्ये प्रलय होईल, प्रलय. आणि हे त्यांचं वाक्य फार गंभीर आहे. एखादा विचारवंत, एखादा साहित्यिक, एखादा डॉक्टर, एखादा आणखीन कोणी असा सुशिक्षित माणूस बोलतो तेव्हा आपण खरंच विचार केला पाहिजे की ह्या बोलण्यामध्ये काहीतरी अर्थ आहे. पण आजपर्यंत देशामध्ये जे क्रांतिकारक झाले ते क्रांतिकारक
सगळे 16 ते 20, 25 या वयाचे होते. अगदी खुदीराम बोस सुद्धा 16-17 वर्षाचा पोरगा होता. म्हणजे अशी त्याची जी एक कहाणी आहे, घटना आहे, की त्यावेळेला क्रांतिकारकांनी एक बॉम्ब बनवला आणि मग चर्चा सुरू होती गुप्त बैठकीमध्ये. या बॉम्बचं प्रात्यक्षिक करायचं कुठे? कुठेतरी निर्जन स्थळी जाऊन फोडला पाहिजे. आणि ती चर्चा चालू असताना हा पोरगा उठला आणि उभा राहिला आणि बोलला की अरे एवढ्या मेहनतीने केलेला बॉम्ब त्या दगडावर टाकून काय उपयोग आहे? सगळी मेहनत वाया घालवता. तर मग काय करणार? तर मी करतो म्हणे. त्यांनी घेतला तो बॉम्ब आणि एका इंग्रज अधिकाऱ्याच्या टाळक्यावरती ठेवला. ह्याला फोडायचा दगड नाही, इंग्रज अधिकाऱ्याचं टाळकं पाहिजे. त्याने तो फोडला तसा टाळक्यावर आणि मग त्याला पकडला गेला. तो त्याला फाशीची शिक्षा झाली. आणि मग एका कोणत्या तरी म्हणजे ज्याचं नाव नाही अशा कवीने एक कविता त्याच्यावरती केलेली आहे आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं की तो शेवटचा क्षण जेव्हा आला तेव्हा खुदीरामची आई त्याला भेटायला गेली आणि खुदीरामने तिला सांगितलं की आई तू रडू नकोस, काही काळजी करू नकोस. मी आजचा हा माझा जन्म माझ्या भारत मातेसाठी होता, पण पुढचा जन्म मी मावशीच्या पोटी जन्माला घेईन तो तुझ्यासाठी असेल. आणि मावशीला जे बाळ होईल ते बाळ झाल्यानंतर त्याच्या गळ्याकडे बघ, त्या गळ्यावरती एक ती खूण असेल. ती खूण आता मी जे फाशीला जातोय, फाशी मला दिली जाते त्या फाशीच्या दोराची असेल आणि ती खूण बघ आणि ओळख तुझा खुदीराम परत आलेला आहे म्हणून. काय तयारीची माणसं होती, काय तयारीची मुलं होती. पण त्याने इंग्रज सत्ता हादरून टाकली, हलवून टाकली. काय इंग्रजांची सुद्धा मस्ती होती. आमच्या सत्तेवरचा सूर्य कधीही मावळत नाही. आता त्यांच्या सत्तेचा सूर्य किती ठिकाणी उगवतो कल्पना नाही, पण आता त्यांच्या देशामध्ये हिंदुस्थान वंशाचा माणूस पंतप्रधान आहे. ही इंग्रजांची मस्ती जर उतरू शकते तर तुमची देशी मस्ती आम्हाला उतरवता नाही येणार. आहे ना देशी आणि विदेशी, तुम्हाला माहिती आहे काही लोकांना. आता विदेशीची मस्ती उतरू शकते तर देशीची उतरू नाही शकत. पण ह्या गोष्टीचा विचार न करता नुसतं विरोधक संपव. अरे तिकडे चीन घुसतोय, पाकव्याप्त काश्मीर आम्ही 1 इंच घेऊ शकत नाही, पण सगळ्यांना जय श्रीराम जय श्रीराम. चांगली गोष्ट आहे, आम्हाला सुद्धा अभिमान आहे जय श्रीरामाचा, आमची सुद्धा मागणी होतीच. पण हा निर्णय ना अटलजींच्या सरकारने घेतला ना मोदीजींच्या सरकारने घेतला. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला म्हणून ते राम मंदिर होतंय, म्हणून ते राम मंदिर होतंय. त्यावेळेला सुद्धा राम मंदिरासाठी विटा जमवल्या. आता म्हणे सगळीकडे घराघरामध्ये अक्षता वाटल्या. अक्षता वाटल्या चांगली गोष्ट आहे. मी काही नास्तिक नाही आणि मी सुद्धा प्रभू रामचंद्राचा भक्त आहे, सगळ्यांचा भक्त आहे. पण एका बाजूला देशामध्ये कुपोषणाने बालकं मरत असताना तुम्ही धान्य फुकट घालवायची गरज नाही तुम्हाला. एकीकडे सांगता तुम्ही 80 कोटी लोकांना अन्न देताय. 80 कोटी लोक म्हणजे देशाची अर्धी लोकसंख्या झाली. पण एवढी लोकसंख्या बेकार आहे, त्यांना अन्न घेऊन खाण्याची त्यांची क्षमता नाही, त्यांना तुम्हाला फुकट अन्न द्यावं लागतंय. देता ही चांगली गोष्ट आहे, पण मग तुमची बेकारी तुम्ही जी कमी केली ती नेमकी केली कोणाची कमी? काय उत्तर आहे? प्रश्न नाही विचारला, प्रश्न दिला तर तू देशद्रोही आहेस. अरे माझ्या देशाचा प्रश्न आहे, तुम्ही माझ्या देशाचे पंतप्रधान आहात आणि देशाच्या जनतेचे प्रश्न मी विचारल्यानंतर तुम्ही जर मला देशद्रोही ठरवत असाल तर उद्या देशाची जनता तुम्हाला सिंहासनावरती खांदी उतरवल्याशिवाय राहणार नाही. ही या जनतेची ताकद आहे, ही या जनतेची ताकद आहे. आणि हे सगळे असे विषय बघत चाललो असताना खरंच मला काही वेळेला RSS आणि भारतीय जनता पक्षाची कीव येते. इकडे सुद्धा RSSचे काही लोक असतील, मी पोटतिडकीने बोलतो, राहवत नाही म्हणून बोलतो, याचा अर्थ मी तुम्हाला काही शत्रू मानतो असं नाही, पण मी काय बोलतो हे लक्षात घ्या, नाहीतर तुमचाच कपाळ मोक्ष होणार आहे. अनेक अशी RSSची घराणी आहेत की ज्यांनी घरदार कुटुंब सोडून भाजप वाढवण्यासाठी प्रयत्न केला. म्हणजे मला तर आठवतंय की एक राज्य जिंकल्यानंतर त्यांचं नाव मला कळलं, ते नाव ती व्यक्ती अजूनही आहे, त्यांच्यावरती आता दुसऱ्या राज्याची जबाबदारी दिली. पण ते राज्य जिंकल्यानंतर मला कळलं की ही व्यक्ती मुंबईत राहते. म्हटलं अरे बोलूया त्यांना, बोलवलं त्यांना, चहाला बोलवलं आणि त्यांना म्हटलं तुम्ही कसं केलं? मला म्हणाले उद्धवजी काय सांगणार? म्हणे आम्ही संघाची लोक अशीच करतो, आम्हाला जबाबदारी दिली तर आम्ही तिकडे जातो आणि आमचं काम केल्याशिवाय हलत नाही. म्हटलं काय केलं तुम्ही? म्हणजे आम्ही जेव्हा गेलो त्या राज्यामध्ये फार वाईट परिस्थिती होती. कोणी तिकडे आमचं नाव घेतलं किंवा आम्ही रस्त्यावरती दिसलो तर जसं कुत्र्याला मारायला मागे लागतात तशी लोक मागे लागायची. मग काय केलं?
नाही म्हणे आम्ही राहिलो ठामपणाने, काही वेळेला शिव्या खाल्ल्या, मार खाल्ला, पण करत 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 इतक्या वर्षांनी आम्ही भाजपाचं राज्य तिकडे आणलं. आता परत ते राज्य ते हारले, तो भाग वेगळा. पण ही त्यांची जी चिकाटी आहे, घरदार कुटुंब सोडून जे देतील तिकडे, सीमेवरचं राज्य तर सीमेवरचं राज्य, दुसरं राज्य तर दुसरं राज्य, ना घराचा पत्ता ना कुटुंबाचा काही संपर्क, भाजप एके भाजप. आता भाजप ज्या दिशेने चाललाय आणि देश ज्या दिशेने तो नेऊ इच्छितोय, हा मार्ग हुकुमशाहीचा आहे. मला सर्वांना सांगायचं, तुम्ही तर माझ्या हक्काचे आहात, पण भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगायचं, RSSच्या कार्यकर्त्यांनी सांगायचं आणि प्रशासकीय यंत्रणांना पण सांगायचंय की ही दिशा ही हुकुमशाहीची आहे. आणि आज तुम्हाला एक संधी आहे येत्या निवडणुकीमध्ये, मग ती लोकसभेची असेल आणि विधानसभेची असेल, ही हुकुमशाही इथल्या इथे जर का ठेचली नाही, जशी तुम्ही गेल्या वेळेला इथली गुंडशाही ठेचली, नाहीतर कोकणाची पुरी बर्बादी झाली असती. सगळ्या कोकणाचा 7-12 एका व्यक्तीच्या नावावर झाला असता. तसं संपूर्ण देशाची वाहतात लागेल. आणि ही लढाई केवळ माझी नाहीये, ही लढाई केवळ शिवसेनेची नाही, ही लढाई तुमच्या सगळ्यांची आणि तुमच्या पुढच्या पिढ्यांची आहे. घराणेशाही म्हणतात ना हो, इकडे सगळे घरंदाज लोक आहेत, त्यांना सुद्धा मुलं बाळा आहेत, नातवंड आहेत, आणि त्यांना सुद्धा आणखी नातवंडांना सुद्धा मुलं होणार आहेत. त्यांच्या भवितव्याचीही निवडणूक आहे. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतोय की तुम्हाला तुमची मुलं बाळं, तुमच्या भावी पिढ्या तुमच्या एका बोटामुळे, तुमच्या एका मतामुळे हुकुमशहाच्या ताब्यात देण्याची तुमची तयारी आहे? असेल तर द्या. ज्याची कोणाची तयारी असेल द्या बाबा, मी काय करू शकतो? मी फक्त सांगू शकतो पुढे खड्डा आहे, खड्ड्यात पडशील. पण कोण असं म्हणाला, पडलो तर पडलो, मग पड खड्ड्यामध्ये. मुंबई गोवा रस्ता जो बघतोय मी, आता इथला रस्ता तुम्ही मागे लागून करून घेतला, पण रायगडमध्ये तसा खड्ड्याचा रस्ता आहे. तसाच जर का खड्ड्याच्या रस्त्यावरनं कोणाला चालायचंच असेल तर मी काही करू शकत नाही. पण जर का तुम्हाला हुकुमशहा नको असेल तर मग मात्र तुम्हाला या वेळेला जे म्हणतायत अब की बार 400 पार, तुम्ही म्हणायला पाहिजे अब की बार भाजप तडीपार, भाजपा तडीपार हा महाराष्ट्राचा नारा असला पाहिजे. देशामध्ये काय होईल, इंडिया आघाडी होईल, होईल, भाजप सरकार येणार नाही, अजिबात येणार नाही. पण देशामध्ये काय होईल ते तिथले पक्ष मजबूत आहेत ते बघतील. पण निदान महाराष्ट्र जो आहे छत्रपती शिवरायाचा, तो शिवरायाचा महाराष्ट्र नेहमी संकटाची सामना करत आलेला आहे. त्याही वेळेला अफजल खान आला होता, औरंगजेब, सगळ्यांना. पण एक जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आज आपण इकडे दिसलोच नसतो, राम मंदिर तर होऊच शकलं नसतं. मी ज्या वेळेला आज सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये गेलो, त्या किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उभं राहिल्यानंतर मला खरंच असं वाटलं की छत्रपती शिवाजी महाराज मला विचारतायत की काय करतोयस तू, काय करताय तुम्ही? माझं केवळ नाव घेता, छत्रपती शिवाजी महाराज की जय जोरात बोलता, आमच्या जयंत्या जोरात साजऱ्या करता, भगवे फडकवता, ढोल ताशे वाजवता, पण शिकलात काय माझ्याकडून? आहे तुमच्यामध्ये हिंमत? ज्या वेळेला ते संकट आलं होतं त्या संकटाची सामना करणारा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एखादा तरी मावळा आपल्यामध्ये शिल्लक आहे का? आपण घेणार आहोत त्यांच्याकडनं काहीतरी. आणि तिथे जे मी बोललो होतो तेच परत सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर मी नतमस्तक होऊन याच 4 ओळी बोललो होतो. तव शौर्याचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, तव जीवनातील एक क्षण दे, आणि तव तेजातील एकच किरण दे. बस मला एक क्षण, एक अंश, एक किरण एवढा पुरेसा आहे. तेव्हाचं जे काय होतं तेवढं हे मोठे कोणी नाही आहेत. एक तर यांच्यामध्ये स्वतःची ताकद नाहीये. जी ताकद आहे ती सगळी ताकद जनतेच्या कराच्या पैशातून ज्यांना पगार जातो त्या प्रशासकीय यंत्रणेची आहे. मग ती ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल, पोलीस सुद्धा असतील. आणि सत्ता बदलल्यानंतर या सगळ्या शक्ती, या सगळ्या यंत्रणा आपल्याकडे येणार आहेत. म्हणून कोणी असं समजू नये की मला सत्तेचा अमरपट्टा आहे. अजिबात तसं कोणाचं नसतं. लोक येत असतात, लोक जात असतात, पण देश तसाच राहत असतो. माझ्या भारत मातेचा इतिहास हजारो वर्षाचा आहे. माझा भगव्याचा इतिहास सुद्धा हजारो वर्षाचा आहे. तुम्हाला काय वाटतं या भगव्याशी गद्दारी ह्या आत्ताच झालेली आहे? या भगव्याशी गद्दारी तेव्हाही झाली होती. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा भगव्याशी गद्दारी करणारी लोक होती. आणि या सगळ्याची दखल इतिहासाने घेतलेली आहे. म्हणूनच
तानाजी मालुसरे म्हटल्यानंतर आपण आदराने आपली मान खाली जाते. कान्होजी जेदे, बाजी प्रभू घोरपडे, हे सगळे यशाजी कंक, हे सगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत राहिले. मेलो तरी 72, पण माझ्या शिवबाची साथ मी सोडणार नाही, माझा शिवबाचा भगवा मी सोडणार नाही. आणि म्हणूनच पराभव झाला होता. मिर्झा राजे जयसिंग हा सुद्धा हिंदूच होता, पण औरंगजेबाची चाकरी करत होता. औरंगजेबाची चाकरी. आणि प्रचंड सैन्य घेऊन आला. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा 2 पावलं मागे जावं लागलं. आग्र्याला तिकडे बंदिवान म्हणून जावं लागलं. तेव्हा जर का चॅनल असते आणि जर का वृत्तपत्र असती, संपलं हिंदवी स्वराज्य संपलं, आता कोणी काही येत नाही. तेव्हा छत्रपती नव्हते, पण शिवाजी महाराज परत येत नाही, झाली असती बोंबा बोंब, सगळ्यांच्या प्रतिक्रियावर प्रतिक्रिया आल्या असत्या. पण तसं नाही झालं. महाराज धाडसाने, धाडस पाहिजे, धाडस पाहिजे. तलवारीने युद्ध लढता येतात, पण तलवार धरायला मनगट लागतं आणि मनगट चालवायला सुद्धा पहिलं मन लागतं. ते महाराजांकडे होतं. म्हणून महाराज त्या वेड्यातून सुद्धा, त्या आग्र्याच्या किल्ल्यातून सुद्धा परत आले आणि त्याच्यानंतर औरंगजेबाच्या नाकावर टिचून त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. तशी पुन्हा आपल्याला आपल्या भगव्याची एक प्रतिष्ठापना आपल्या विधानसभेवर आणि दिल्लीच्या तख्तावरती सुद्धा करावी लागेल. तो आपल्या खऱ्या आयुष्यातला यशाचा एक क्षण असेल. हे सगळे क्षण आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडनं मागून घेत असताना कशासाठी? मला मुख्यमंत्री, तुम्ही बोललात ते खरंच आहे, एक अपवाद, कारण परतीचे दोर माझे कापले गेले होते, म्हणून मला मुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं. आणि सोडताना मी हा नाही विचार केला की अरे सोडू कसं हट. जर मला चिकटून राहायचं असतं तर मी चिकटून राहू शकलो असतो. मला काय कळलं नव्हतं माझे आमदार फुटतायत, त्याला पकडून टाकू शकलो नसतं हॉटेलमध्ये. या मिंद्याचं काय उचलून कुठूनही दाढी उचलून धरून खेचून आणलं असतं त्याला. मी म्हटलं ही सडके, जसं मगाशी कोणी आंब्याची पेटी दिली, इकडेच दिली का तिकडे दिली? इकडेच दिली ना. आता कुठे ते आंबेवाले? हा, आता तुम्ही सगळे कोकणची लोक आहात. हे आम्ही लहानपणापासून ऐकत आलोय की आंब्याच्या पेटीत एक जरी नासका आंबा असला तरी अख्खी आंब्याची पेटी नसते. म्हणून मी पहिले नासके आंबे उचलून फेकून दिले. चल जा म्हटलं. हे माझे आहेत ना, मर्दासारखे मर्द आहेत. आणि मर्द जोपर्यंत माझ्या सोबत आहेत तोपर्यंत मला कोणाची पर्वा नाही. फक्त मी लढाईला उभा आहे. तुम्ही साथ देणार आहात की नाही? तुम्ही सोबत देणार आहात की नाही? आणि तुम्ही विजय देणार आहात की नाही? मग या मतदारसंघात सुद्धा जो उमेदवार आपला असेल त्याला तुम्ही विजयी करावंच लागेल. तुम्हाला विजयी करणार आहात की नाही? सावंतवाडी आहे, वैभव आहे, हा मतदारसंघ, ही सगळी किनारपट्टी मला आपली भगवी करून पाहिजे. आणि खासदार तर आहेच, खासदार तर आहेच. मग या विजयाची जबाबदारी मी तुमच्यावर टाकू? जरा हात वर करून सांगणार बस. अरे एवढे हात वर झाले ना तर ते श्रीकृष्णाची कथा माहितीये ना, गोवर्धन त्यांनी उचलला होता. आणि गोवर्धन त्यांनी एकट्याने नव्हता उचलला, त्याच्याबरोबर त्याच्या सगळ्या सवंगड्यांनी पण हात लावला होता. तेव्हा तो गोवर्धन पण उचलला गेला होता. तसाच हा माझ्या भारताच्या लोकशाहीचा गोवर्धन तुमच्या सगळ्यांच्या साथीने सोबतीने मी उचलल्याशिवाय राहणार नाही, हे एक वचन देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब, यानंतर सगळ्यांना विनंती आहे की कृपया राष्ट्रगीत होणार आहे आणि राष्ट्रगीतानंतर साहेब यानंतर या ठिकाणून मार्गक्रमण केल्यानंतर आपण सगळ्यांनी उठायचं आहे. कृपया कोणीही बसू नका. त्याच्या आधी या ठिकाणी आपण स्वागताचा कार्यक्रम आहे तो करतो आहोत. माननीय संदेशजी पारकर आणि सतीशजी सावंत यांच्या हस्ते शेतकरी आपला कष्टकरी याचं रूपक म्हणून आपण या ठिकाणी प्रतिकात्मक नांगर आणि या ठिकाणी घोंगडं देतो आहोत. हा मान आहे, हा सन्मान आहे, हे स्वागत आहे. कारण सिंधुदुर्गच्या शेतकऱ्यांसाठी करोडो रुपयांचं या ठिकाणी कर्जमाफी करून खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री असताना उद्धव साहेबांनी हे दायित्व निभावलं होतं आणि त्या दायित्वाला या ठिकाणी विनम्रता दाखवत या ठिकाणी हे स्वागत होत आहे अनोख्या पद्धतीने. सतीशजी सावंत आणि संदेशभाई पारकर हे स्वागत करत आहेत. आता या ठिकाणी या ठिकाणी अजून काही सत्कार होत आहेत. साहेब प्रत्येकाचा सन्मान करणार.
Thank